आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपला नेक्स्ट पार्ट किंवा नेक्स्ट धडा 4th नंबर उपास। तर याचे लेखक आहेत पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे। यांचा जन्म 1919 आणि मृत्यू 2000 मध्ये झाला होता। तर मी लास्ट पार्ट मध्ये पण बोलली होती शाळेमध्ये की पु ल देशपांडे जे होते ते मूळतः मुंबईचे, म्हणजे त्यांचा जन्म मुंबईत झालेला जोगेश्वरीमध्ये आणि पालक टिळक विद्यालयामध्ये त्यांनी पुन्हा म्हणजे शिक्षण घेतलं होतं। आणि त्यांचा एक प्रसंग सुद्धा सांगितलेला की जेव्हा ते लहान होते तर त्यांना शाळेत भाषण द्यायचं होतं 7 वर्षाचे असतानाच। तेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांच्यासाठी एक भाषण दिलं होतं आणि ते भाषण पु ल देशपांडेने एकदम मस्त म्हणजे तोंडावरती ते रिॲक्शन, ऍक्टिंग, फिलिंग्स सोबत ते बोलले होते भाषण। आणि त्यानंतर पु ल देशपांडे स्वतःसाठी भाषण लिहत, इतरांसाठी सुद्धा भाषण लिहत, म्हणजे भाषण लिहिण्याची किंवा जी लेखकामध्ये वृत्ती पाहिजे ती त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच अवगत झाली होती। तर असे करत ते भाषणा म्हणजे लेखनामध्ये वृत्तमध्ये चांगलेच झाले होते। मग त्यांनी थोर मराठी साहित्यक होते, विनोदी लेखक होते। त्यांची खूप सारी विनोदी कथा संग्रह आहेत, विनोदी पुस्तकं आहेत। तर त्यांनी लिहिलेली फुलराणी, अंमलदार, सुंदर मी होणार, असा मी असा, बटाट्याची चाळ, वल्ली, व्यक्ती आणि वल्ली ही जी पुस्तकं आहेत ती खूप प्रसिद्ध पुस्तक आहेत। व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांना साहित्य अकादमीचा त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला। परत त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा सुद्धा पुरस्कार दिला होता। खूप मराठी माणूस होते ते, खूप मोठे माणूस होते ते। परत त्यांनी तुका म्हणे तुझे आहे तुझ्या पाशी, अंमलदार, सद आणि सूद अशी वेगवेगळी पुस्तकं त्यांनी लिहिली होती। तर उपास या पाठातून ते एक मध्यमवर्गीय घराची कहाणी सांगतात की एक मध्यमवर्गीय माणूस जेव्हा एखादा संकल्प करतो, संकल्प म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा करतो, तेव्हा इतर व्यक्ती कशी त्याची चेष्टा करतात किंवा त्याचे ते हसतात किंवा त्याची म्हणजे तो समाजामध्ये हास्यास्पद कसा ठरतो। परत त्या संकल्पनामध्ये कसे अंतर पडतात, म्हणजे कसे प्रॉब्लेम्स येतात, लोक कसे टोमणे मारतात, टॉन मारतात आणि त्या माणसाला किती म्हणजे कसा फेस करावा लागतो सगळ्या गोष्टी। तर सगळ्या गोष्टी त्यांनी ह्या पाठामध्ये सांगितल्या आहेत। तर उपास म्हणजे काय? उपास म्हणजे निरीक्षण, जे आपण जेव्हा दिवसभर जेवत नाही त्याला उपास म्हणतात। तर ह्या पाठामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांचे डाएट्स, आहार, परत खूप साऱ्या गोष्टी त्यांनी व्यक्त केल्या। तर ह्या पाठात खूप सारे कॅरेक्टर्स आहेत, त्यांची सगळ्यांची नावं पण आहेत आणि जे याच्याबद्दल सांगितलंय आपण पाठामध्ये त्यांचं नाव आहे पंत। तर पंत जे होते तो उपास या पाठामध्ये एक पंत आहे आणि त्यांची फॅमिली आहे। जे पंत संकल्प करतात उपासाचा, कारण त्यांचं वजन खूप प्रमाणाच्या बाहेर वाढलेलं, तर त्यांचं वजन कमी करायचं होतं, त्याच्यासाठी ते संकल्प करतात की त्याचं डाएट करणार आजपासून आणि त्यांची डाएटची कशी उपेक्षा करतात सगळेजण ते ह्या पाठात सांगितलं। तर पंत जे होते त्यांचं वजन होतं 181 पौंड, तर 181 181 म्हणजे, आणि जे पौंड आहे ते एक वजन मोजण्याचं परिमाण आहे। 1 पौंड म्हणजे 0.450 आणि जर तुम्ही त्याला मल्टिप्लाय केलात 181 ने तर शायद 81 येतं, 81 किंवा 82 येतं। तर त्यांचं तेवढं वजन होतं आणि ते ऍक्च्युली जास्तच असतं, जास्त एखाद्या माणसाचं वजन 60 पर्यंत असायला पाहिजे, त्यांनी जास्तच होतं। तर त्यांनी आपलं वजन कमी करण्यासाठी एक डाएट सुरू केली होती। तर त्यांनी खाजगी उपोषणाची जी चळवळ होती किंवा जी हकीकत होती ती त्यांची चाळीत सर्वांना कळाली होती, जाहीर झाली होती। त्याच्यामुळे त्यांच्या कानात काही काही शब्द पडायचे की नसली म्हणजे कसली ती भानगड, हात दाखवून अवलक्षण म्हणजे आपण होऊन स्वतःवरती संकट ओढवून घेणे, परत पेललं नाही तर खाजगी झालं, असे जे टॉन्ट्स होते ते त्यांच्या कानावरती पडायचे। किंतु जे पंत होते ते कोणत्याही त्या शब्दांना भीक घालणार नव्हते। भीक घालणार नव्हते म्हणजे ते कोणत्याही टॉन्टकडे ते लक्ष देणार नव्हते, त्यांची डाएट सुरूच ठेवणार होते। कारण रात्रंदिवस त्यांच्या समोर एकच कार्ड त्यांना दिसायचं 181 पौंड, आणि त्या कार्डमुळे त्यांना झोपही नीट लागत नव्हती की त्यांचं वजन वाढलं ते कसं कमी होणार। ते म्हणत होते की झोपी लागत नव्हती, त्याचा त्यांना एक आनंदच होत होता। कारण असं पण आहे की झोप जेव्हा कम्प्लीट होत नाही पूर्णपणे की जेव्हा कमी होते तेव्हा आपलं वजन कमी होतं, किंतु त्यांच्या या बोलण्यावरती त्यांची जी पत्नी होती त्यांना बिलकुल विश्वास नव्हता। त्या म्हणत होत्या की तुम्ही रात्रभर तर घोरत असतात, तुम्हाला कसली झोप येत नाही, अशी ते त्यांना दुरुत्तर देत होती।
प्रोटीन्स युक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य असे जे शब्द होते त्यांच्यावरती लेखकांची आस्था वाढू लागली. आस्था म्हणजे विश्वास. ते म्हणतात की जेव्हा पण ते ताटात बघायचे अन्न पदार्थाच्या किंवा प्लेट्समध्ये, तर त्यांना पदार्थ न दिसतं त्या पदार्थामध्ये किती फॅट्स आहे, किती प्रोटीन आहे, किती कार्बन आहे, ते सगळे पदार्थ त्यांना म्हणजे ते दिसायचे, किती कॅलरीज आहेत, ह्या गोष्टींकडे त्यांचं जास्त लक्ष द्यायचं. ते म्हणत होते की जेव्हा त्यांनी डाएट सुरू केली तेव्हा त्यांच्या त्या संकल्पावरती मोस्ट ऑफ सगळेजण हसले होते त्यांचे साहित्य. नंतर उलट त्यांचे शाळेतलेच लोक त्यांना म्हणजे सल्ला द्यायला लागले. ते म्हणत होते जसे जसे म्हणजे सगळ्यांना कळायला लागलं तसतसे आहारशास्त्रात पारंगत असलेले ज्ञानी किंवा एक्सपर्ट त्यांना डझनवारीने भेटू लागले. म्हणजे सगळे जे त्यांना भेटत होते ते त्यांना सांगायचे की हे खाऊ नको, ते खाऊ नको, असं कर तसं कर, तुझं वजन कमी होईल. तर ते लेखक बोलले की मला खूप सारे लोक भेटायला लागले. आणि ते म्हणतात की ह्याची पहिली सुरुवात जी केली होती ती होती सकोजी त्रिलोकेकर, सोकाजी त्रिलोकेकर. त्यांनी सुद्धा लेखकांनी सुरुवातीला मजाक उडवलेला. जेव्हा त्यांना कळालं की लेखक डाएट करतात तर त्यांनी संकल्प केला. नंतर तेच त्यांना सल्ला द्यायला लागले. तर सकोजी त्रिलोकेकर त्यांना म्हणाले होते, तुला मी सांगतो पंत, तू बटाटा सोडून दे, बटाटा खाऊच नकोस. तर त्यावरती चणोबा रेड्डी म्हणाले की हा म्हणजे तुम्हाला कोणी विचारलं ना की तुम्ही कुठे राहता तर असं उत्तर द्या की आम्ही चाळीत राहतो. तर तुम्ही म्हणाल की आम्ही म्हणजे उत्तर द्यायला बटाट्याची चाळ, त्याच्या बोलण्याने सुद्धा तुमचं वजन वाढेल. आणि असं फालतू जोक ते हसायला लागले होते. तर पंत म्हणतात की ह्या माणसाला म्हणावे तरी काय, नेहमी तितक्यात उत्तर देतो. तर जे होते सोकाजी त्रिलोकेकर त्यांनी त्यांना परस्पर जाम करून टाकले. जाम करून टाकल्यामध्ये त्यांनी त्यांना परस्पर उत्तर दिले की इडियट, नेहमी नेहमी काय मस्करी करायची, कधीतरी माणसाने सिरियस व्हावं, म्हणजे प्रत्येक काही जोक बनणं ते चांगलं वाटत नाही, असं त्याला बोलून टाकलं. नंतर होतो म्हणजे ते बोलतात पंत तू बटाटा सोड. तर लेखक म्हणतात की काय सोडल्यावरती त्यांचं वजन कमी होईल याची सुरुवात पदार्थ म्हणजे त्याची सुरुवात ज्या पदार्थापासून सुरू झाली तो म्हणजे बटाटा. नंतर ते म्हणतात की तेवढ्यात कोणतरी एक बोललं की बटाट्याचं ठीक आहे पण तू भात पण सोड. तर एक माणूस बोलला काशीनाथ नाडकर्णी की कोकणात तर आम्ही रोज भात खातो, भातच पिकवला जातो कोकणात आणि ते मोस्ट ऑफली भातच खाल्ला जातो. तर ते म्हणतात की कोकणातले माणसं तर दररोज भात खातात, पण कोकणात कोण तुम्हाला लठ्ठ दिसतं का? भाताने लठ्ठपणा येत नाही, तुम्ही डाळ सोडा, नाडकर्णी बोलले, काशीनाथ नाडकर्णी. नंतर ते बोलतात की मुख्य म्हणजे साखर सोड. दुसरं बोलतो तुम्ही मीठ सोडा, तूप सोडा, लोणी सोडा. तूप म्हणजे लोणी म्हणजे बटर. अशा त्याच गोष्टी आहेत सोडून टाका, म्हणजे आठवड्याभरात तुमचं वजन कमी होईलच, नाही तर नाव बदलेल असे म्हणजे ते बोलले. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं वजन घटलं तिने ह्या सगळे पदार्थ सोडल्यावर, तुम्ही पण सोडा, तुमचं पण मस्तपैकी वजन घटेल. तेल आणि तळलेले पदार्थ सोडा. बाबू काका म्हणाले दिवसा झोपणं सोडा. एक जण बोलला की तुम्ही जे बसून पत्ते खेळतात ते सोडा, कारण बसल्या बसल्याने सुद्धा वजन वाढतं. तर लेखक म्हणाले की त्यांनी ह्या सर्वांचं ऐकलं आणि केलं आपल्या मनाचं. एक म्हण पण आहे की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. म्हणजे लोक आपल्याला काय सांगतात, काय बोलतात, त्यांचे विचार ऐकून घ्या, पण नंतर तुमच्या मनाला काय बरोबर वाटतं तेच करा. तर लेखकाने सुद्धा तेच केलं, सगळ्यांचे विचार ऐकले, पण नंतर त्यांच्या मनाला काय बरोबर वाटतं त्यानुसार त्यांनी आपल्या आहारामध्ये परिवर्तन केलं म्हणजे बदल केले त्यांच्या आहारामध्ये, त्यांना जसे वाटले तसे. तर पंत बोलतात की सर्वात अधिक ज्या कॅलरीज असतात त्या साखरेत असतात, म्हणून त्यांनी साखरेला पुन्हा वगळून टाकले. त्यांनी बिना साखरेचा चहा प्यायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांना काही फरकही जाणवला नाही तेव्हा त्यांनी चहा प्यायली. आणि त्यांनी बायकोला एक सक्त ताकीद दिली होती, सक्त मनाई केली होती की जी पण दिवाळी आहे ती तिखट मिठावरती भागव, गोड पदार्थ बनवू नको. फक्त मुलांसाठी थोडीशी सवलत दिली होती की मुलांसाठी थोडेफार गोड पदार्थ तू बनव, परंतु त्यांच्यासाठी त्यांनी पुन्हा सक्त ताकीद केली होती. पुढे बोलतात की पहिल्या दिवशी त्यांना काही फरक जाणायला लागला. त्यांनी काय केलं, भात सुद्धा वर्ज केला, पण भात पूर्णपणे वर्ज करणं थोडं कठीण जात होतं त्यांना. वर्ज करणं म्हणजे त्याग करणं भाताचा पूर्णपणे. म्हणजे समजा ते दिवसातून 3 वेळा भात खात असतील आणि 3ही वेळा भात बंद करणं त्यांना जमत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, सुरुवातीचा भात आणि ताक भात ठेवला आणि जो मधला भात जो त्यांचा होता खायचा टायमिंग, म्हणजे सकाळी भात खात असतील, थोडा दुपारी खात असतील, रात्री खात असतील, तर त्याने सकाळचा खाल्ला आणि रात्रीचा खाल्ला आणि मधला जो भात खात होते तो त्यांनी बंद करून टाकला. आणि मग त्यांनी उकडलेल्या भाज्या खायला सुरुवात केली.
म्हणजे ते लेखक म्हणतात की फक्त उकडलेल्या भाज्या खाणे हे एक पोकळ विचार होता लोकांचा, कसं खायला जमणार. ते म्हणतात की त्या भाज्या खाल्ल्यानंतर मला समजलंच नाही माझी बायको रोजच्या भाज्याने काय निराळा बनवायची. त्यांचा बोलण्याचा अर्थ हा होता की त्या उकडलेल्या भाज्या आणि त्यांच्या त्या रेग्युलर भाज्या त्यांनी बायको बनवायची तर काही काळी मात्र फरक नव्हता. ते उकडलेल्या भाज्या सुद्धा तशाच लागत होत्या जशी त्यांची बायको रोज भाज्या त्यांना बनवून द्यायची. लेखकांचा जो पहिला दिवस होता डाएटचा तो एकदम सुरळीत गेला, चांगला गेला. पण दुसऱ्या दिवशी त्यांची जी कचेरी होती, कचेरी म्हणजे जे कार्यालय तिथे काम करत होते, तिथे निम्म्याहून अधिक लोकांना त्यांची डाएटचा जो संकल्प होता तो समजला होता. निम्म्याहून अधिक म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना समजलं होतं की ते पंत आहेत ते डाएटवरती आहेत. आणि झालं काय, त्याच वेळा त्यांचा एक मित्र होता अण्णा नाडगोडा. अण्णा नाडगोडा त्यांचा मित्र होता, त्याला प्रमोशन मिळालं होतं आणि 6 वर्षांनंतर त्याला प्रमोशन मिळालं होतं. त्यामुळे त्याने त्यांच्या सेक्शनला पार्टी द्यायचं ठरवलं होतं. सेक्शन म्हणजे डिपार्टमेंट, त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात तर त्यांनी डिपार्टमेंटमध्ये पार्टी द्यायला ठरवलं होतं. तर लेखक म्हणतात त्याने पार्टी द्यायचं ठरवलं तर ठरवलं. जो आचार्य होता त्याने पुन्हा बदला घ्यायचा, म्हणजे लेखकांच्या डाएटवरती सूट घ्यायचा, बदला घ्यायचा त्यांनी ठरवलेलंच. ते म्हणतात त्यांनी जी पार्टी दिली ती खाल्ल्याने तर त्याला वाईट वाटणार आणि बिचारायला 6 वर्षांनी प्रमोशन मिळालेलं, ते पण एफिशियन्सीच्या बारमधून तो नुकताच बाहेर पडलेला. एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. त्याला 6 वर्ष तुझ्यामध्ये कार्यक्षमता नाही असं सांगून त्याला प्रमोशन मिळत होतं आणि आता 6 वर्षानंतर त्याला प्रमोशन मिळालं आणि लेखकाच्या प्रमोशनच्या पाठीमध्ये असून सुद्धा खाणार नाही तर त्या बिचारायला वाईट वाटणार, म्हणून लेखकांना खावं लागलं. तर लेखक म्हणतात जो आचार्य होता त्यांचा, आचार्य म्हणजे जो जेवण बनवतो, ते होतं की त्या आचार्याने मिठाईमध्ये साखर नव्हती घातली, साखरेत मिठाई घातलेली, एवढ्या तर गोड मिठाई होत्या. परत म्हणजे जसं ते एक घास खात होते तसं त्यांच्यामध्ये लाखो कॅलरीज त्यांच्या बॉडीमध्ये जात होते त्या मिठाईमुळे. मिठाई तर जाऊन देच, परत बटाट्याचे वडे, बटाट्यामध्ये पण खूप फॅट असतं. परत बटाट्याचे वडे आणि चिवडा, चिवडा जो अस्सल वनस्पती तेलामध्ये तळलेला चिवडा तेलामध्ये, परत त्यामुळे पण आणखीन कॅलरीज जातात. एवढं सगळं खादडलेलं त्याने. मिठाई होत्या खूप साऱ्या, परत तो बटाटे वडा, चिवडा, एवढं सगळं खादडून सुद्धा त्यांचा एक मित्र होता भिकोबा. तो म्हणाला की भजनशिवाय कसली पार्टी. त्याने हा टोमणा मारला आणि त्या अण्णा नाडगोड्याने भज्यांची अजून ऑर्डर दिली. म्हणजे एवढं सगळं खादडून सुद्धा त्यांना भज्या खायच्याच होत्या. शेवटी लेखकांना राहावे ना तेव्हा भज्या ज्या मागवलेल्या त्याची 6वी प्लेट सुद्धा उघडली. म्हणजे 6 प्लेट खाऊन झाल्या तर नंतर लेखक केबिनपणा स्वरात बोलले, म्हणजे एकदम हळू आवाजात बोलले की सध्या मी डाएटवरती आहे. मग ते असं बोलले त्यांनी तर सगळे हसू लागले की डाएटवरती आहे. नंतर म्हणतात अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध. मला बघ, मी 21 गुलाबजामुन खाल्ले, आयुष्यात कधीही एक्सरसाइज नाही केली तरी सुद्धा मी लठ्ठ नाहीये. तुझी रास कुंभ, लग्न केलं सुद्धा कुंभ जाती सोबतच, मग लठ्ठपर्यंत येणारच. असे कोण म्हणाले, भिकोबा मुसळे म्हणाले. नंतर काय झालं, तेवढ्या जगदार ओरडला नॉनसेन्स. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की रासचा आणि लठ्ठपणाचा काहीच संबंध नाही, रोज रनिंग कर. ती दुसरी म्हणाली की रोज तुम्ही स्किपिंग करा, जशी उड्या मारा. त्यांची जी बहीण होती कमलिनी केकरे, त्यांची जी बहीण होती तिने स्वतःचं 50 पौंड वजन कमी केलेलं, 40 पौंड वजन कमी केलेलं स्किपिंग मारून, जशी उड्या मारून. तर तिने एक त्यांना सल्ला दिला की तुम्ही रोज दोरी उड्या मारा, जशी उड्या मारा, तर त्यांचं तुमचं वजन कमी होईल. तर ते म्हणतात की ऑफिसमध्ये लोकांनी ठरवलं की त्यांनी काय करायला पाहिजे वजन कमी होण्यासाठी. तर काय करायला पाहिजे, रोज रनिंग करायला पाहिजे आणि रशी उड्या मारायला पाहिजे. त्या गोष्टींमुळे पंतांचं वजन कमी होईल असं त्यांनी ठरवून ठेवलं होतं ऑफिसमध्ये लोकांनी. मग लेखकांनी 7व्या बशीमधल्या भाज्या खायला सुरुवात केली. तर लेखक म्हणतात की त्यांच्या डाएट बद्दल त्यांचा जो फॅमिलीचा उत्साह होता, परिवाराचा उत्साह होता, तो अवर्णनीय होता. अवर्णनीय म्हणजे त्याचं वर्णन करू शकत नाही, इतकं त्यांच्यामध्ये उत्साह होता. रोज काही ना काही चमत्कारिक पदार्थ त्यांच्या ताटामध्ये, प्लेट्समध्ये हजर व्हायचे. म्हणजे कधी कधी उकडलेली पडवळ, शेवग्या उकडलेल्या, भेंडी, परत चवळीच्या शेंगा, असे जे बारीक सारीक पदार्थ होते ते उकडून त्यांच्या ताटात नेहमीच असायचे. आणि कोबी, कॉलीफ्लावर असे जे पदार्थ होते ते मंडळी होते, पदार्थ मंडळी, ती त्यांच्या किचनमधून त्यांच्या हकलपट्टी केली, त्यांना किचनमधून काढूनच टाकलेलं, बनवायचेच नाही त्यांच्या घरात पदार्थ. एकदा सकाळचा त्यांना चहा दिला, तो सुरुवातीला त्यांना वाटलाच नाही, कारण तो चहा त्यांना खूप कडू लागायला लागला. तो हा चहा म्हणजे
नेहमीचा चहा असतो तसा हा चहा का नाहीये, हे विचारण्यासाठी त्याने आपल्या बायकोला विचारले की आजचा चहा असा का लागतोय एवढा कडू. तर त्यांची बायको म्हणाली की सुरुवातीला तुम्हाला जो मी चहा दिला होता तो मुळात बिना साखरेचा नव्हताच, तर त्यांनी तुम्हाला सांगितलंच का नाही मग. तर ती बोलते की सुरुवातीला काय झालं होतं, त्यांच्या घरात थोडीशी साखर उरलेली, मग ती साखर संपायला म्हणून पंतांच्या बायकोने सुरुवातीला चहामध्ये साखर घालून ती चहा बनवायची, नंतर ती साखर संपली म्हणून तो आज बिना साखरेचा चहा होता. तर ते म्हणजे तुला माहितीये का किती कॅलरीज माझ्या आतमध्ये गेले ते साखरेमुळे, आता कसलं माझं वजन कमी होतंय, तुम्हाला आधी काय नाही सांगितलंस हे सर्व, असं ते त्यांच्यावरती ओरडू लागले. कारण नकळत का होईना त्यांच्या पोटामध्ये त्या चहामुळे खूप साऱ्या कॅलरीज गेल्या होत्या आणि त्यांचं वजन कमी होण्यासाठी मध्ये अंतर येत होते, डिफिकल्टीज येत होते, म्हणून ते त्यांच्या बायकोवरती आरडाओरडा करू लागले की पण तुम्हाला सांगितलंच का नाही असं. तर पंतांची बायको बोलली उगीच आरडाओरडा करू नका, आपण कोणाचं मागून खात नाही, स्वतःच्या कमवून तर खातो आणि वजन वाढलं तर वाढून दे, त्यात काय प्रॉब्लेम आहे, होईल हळूहळू कमी, तुम्ही कसं एवढं टेन्शन घेता असं म्हणून त्यांनी त्यांना डिशीमध्ये किंवा बशीमध्ये लाडू काढून ठेवले आणि एक कटाक्ष नजरेने बघू लागले. तसं त्यांचा एक संकल्पच होता की आज म्हणजे सुरंगच होता की ह्यांचा सगळे संकल्प तोडून देणार. सुरंग म्हणजे संकल्प तोडण्याचा बेल. तर ते म्हणतात की लाडू कशाला केलेस आणि साखर असते त्या लाडवामध्ये. तर त्यांची बायको होते इश्श आमच्या घरात आजपर्यंत कोणी साखरेशिवाय लाडू नाही केलेत असं ती म्हणाली. म्हणजे लाडू मध्ये साखर हवीच, गोड तर हवे, लाडू तर खाणार कसे, तर अशी बोलली. मग काय झालं, तात्पर्य काय बोलतात लेखक की चहामध्ये साखर तर नव्हतीच, चहा बिना साखरेचा होता, तर त्याच्यामुळे कॅलरीज गेल्या नाही, पण बायकोने जे लाडू बनवले होते त्यांच्या त्यामुळे मात्र त्यांच्या पोटात कॅलरीज गेल्या, म्हणजे वजनामध्ये पुन्हा भंग, म्हणजे त्यांची डाएटमध्ये भंगच झाला. शेवटी चहामध्ये साखर नसली तरी काय झालं, त्या लाडवामध्ये मात्र साखर त्यांना मिळालीच. तर नंतर लेखकाने वजन कमी करायला दोरी उड्या मारायला सुरुवात केली. तर ते म्हणतात की 8x10च्या घरामध्ये दोरी पूर्णपणे फिरवणं म्हणजे कठीणच, कारण आपण अशी उडी मारतो दोरी वरून जाते डोक्यावरून, ते कठीण होतं. कारण काय होतं, त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला 8x10च्या दिवाणखान्यात, खूप छोटी रूम असते. त्यांनी जशी पहिली उडी मारली तशी ती ड्रेसिंग टेबलवरती आढळली आणि काही औषधाच्या बाटल्या आणि तेलाच्या बाटल्या स्वतःसोबत खाली घेऊन पडल्या आले. नंतर त्यांनी काय केलं, अर्ध गॅलरी आणि अर्ध घर अशी उडी मारण्याचा प्रयत्न केला. तर ती रशी शेजारचे जे आचार्य बर्वे होते, बाबा होते, त्यांच्या गळ्यात जाऊन अडकली. तर ते लेखकांना म्हणाले, ते आचार्य जे बाबा होते ते आधीच लेखकांवरती रागीत होते, म्हणजे त्यांचा राग होता लेखकांवरती. जस्ट त्यांना कळालं, म्हणजे सर्वांना कळालं की लेखक डाएटवरती आहे, तर शाळेतली सगळी मंडळी त्यांना भेटायला म्हणून गेली होती बोलायला वगैरे, पण हे बाजूला राहून सुद्धा आले नव्हते. तर आधीच त्यांचा लेखकांमध्ये थोडा राग होता. तर ते बोलतात की तुम्ही हा जो दुष्टपणा केला आहे माझ्या गळ्यात दोरी टाकून, तिथे दुसरा कोणी असलं असतं तर तुम्हाला माफ नसतं केलं असतं, मी आहे म्हणून मी तुम्हाला माफ करतो, पण तुमच्या वयाला काहीतरी शोभेल असं करा, हा धिंगाम मस्ती जी तुम्ही करताय दोरी उड्या मारताय ते तुमच्या वेळेला शोभतं तरी का, आपल्या वेळेला शोभेल असं माणसाने करावं असं त्यांचं मत होतं. तर लेखक त्यांना म्हणाले, ओहो मी हे मुद्दाम नाही करत आहे, मी माझं वजन कमी करण्याचे सगळे प्रयत्न करतोय. तर ते म्हणाले काही उपयोग नाही, म्हणजे दोरी उड्या मारल्या तर तुमचं वजन काही कमी होणार नाही. तर तेव्हा ते बोलले की रशी उड्या मारून तुमचं वजन काही कमी होणार नाही, उपयोग नाही. तेव्हा पंतांनी विचारलं का, तर ते म्हणतात की तुमच्या जिभेवरती तुमचा संयम नाही, ताबा नाहीये. आधी आपण आपल्या जिभेला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे तुम्ही काही गोष्टी सोडाव्या लागतील तुम्हाला. तर पंत बोलतात की ह्यासाठी मग मी लास्ट सोडले बाबा, अजून काय सोडू. तर ते म्हणतात तुम्ही पहिलं बोलणं बंद करा, बोलणं सोडून द्या. तर ते काय म्हणतात की बोलणं सोडून अजिबात खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करावा, एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी सुद्धा वापर कमी केला पाहिजे, तर तुमची जीभ ताब्यात राहील. तर पण लेखक पंत बोलतात की पण मला बोलायलाच लागते, ते केविलपणा स्वरात बोलतात की मला बोलावेच लागते. तर मग ते आचार्य बाबा बर्वे काय करतात, लेखकांची स्किपिंगची रशिवड्याचे एक टोक स्वतःच्या हातात पकडतात आणि मौनाचे मौन म्हणजे आपण जे शांत बसतो त्याचे सामर्थ्य किती, त्याची शक्ती किती, मौन कसे माणसाला एक महत्वपूर्ण किंवा फायदेशीर ठरते या विषयावरती 1 तास बडबड करत बसतात. त्यांची बडबड ऐकून घेऊन शेवटी त्यांचा वाक्य प्रभाव थांबवून किंवा
म्हणजे ते पंत अडवताना बोलतात की बाबा मला बोलायलाच लागतं, बोलणार नाही तर मी खाणार काय. तर ते म्हणतात म्हणजे जर मी टेलिफोन ऑपरेटर आहे, मला दिवसभर बोलावंच लागतं, जर मी बोलणार तर मला कमाई मिळणार आणि तेव्हा महिन्याचं पोट भरणार, तर बोलणं तर इम्पॉर्टंटच आहे. तर ते बोलतात मग कसं वजन उतरणार तुझं. आणि एक कटाक्ष, तिरका कटाक्ष टाकून निघून जातात, असं तिरका नजर, जे आपण क्रॉस नजरेने बघतो त्याला कटाक्ष म्हणतात. आणि ते विषय तिथे बडबडत गेले. त्यांची ती बडबड ऐकून लेखकांना वाटले की जेव्हा त्यांची जी स्किपिंगची रशिवडी होती, जेव्हा ती आचार्य बर्वांच्या गळ्यात अटकली तेव्हा त्यांनी गच्च आवळली का नाही. म्हणजे गच्च आवळली असते त्यांना एक तास बडबड बडबड ऐकायला लागला नसता. आणि त्यांना पश्चाताप झाला की त्यांनी ती रशी आवळली नाही, त्या विषयात त्यांना खूप पश्चाताप व्हायला लागला. मग मात्र लेखक चिडले आणि त्यांनी ठरवलं की जोपर्यंत वजन कमी होत नाही तोपर्यंत उपवास, एकदम कठीण मला उपवास. मग ते त्यांना स्वप्न पडू लागले. त्यांनी इतकं ते म्हणजे मनावरती घेतलं की त्यांना स्वप्न पडू लागले की स्वप्नात ते त्यांना स्वतःला काटकोळा दिसत होते, काटकोळ्याची त्यांना स्वप्न पडू लागली. मग भरलेलं तातडीने उठून जायचे. परत बिन साखरेचा काय बिना दुधाचा पण काय त्यांना चहा न पिता चहा पिण्याचा एक अनुभवच व्हायचा. म्हणजे त्यांनी चहा पिणं सुद्धा पुन्हा बंद करून टाकलं होतं. साखर पाहिली की त्यांच्या अंगाचा तिळपापड होत होता. म्हणजे साखर पाहिली की त्यांना खूप संताप यायचा, राग यायचा. ते काय करायचे अधून मधून इथे जायचे अंधेरीला, का तर गायचं धोरक्षण दूध त्यांना मिळावं. धोरक्षण म्हणजे काय, जेव्हा दूध काढतात सकाळ सकाळी पाणी लावून, तर ते जे फर्स्ट दूध काढतात ना, गायची फर्स्ट धार काढतात त्याला धोरक्षण दूध म्हणतात, स्टार्टिंगचं दूध. ते घ्यायला ते अंधेरीला जायचे गोठ्यामध्ये. परत फळांना तिथे जगू लागले, फक्त फळं खायची आणि लिंबाचा रस त्यांना अमृतासारखं वाटू लागला. तेच त्यांचं जेवण होतं. मग ते काय करायचे, स्किपिंग पण मारायचे घरातल्या घरात. पण जे खालच्या मायावरती जे मंडळी राहत होते त्यांच्या खालच्या फ्लोअरवरती, त्यांच्या कंप्लेंट्समुळे, दुष्टपणाने आणि आकर्षणाने त्यांना ते स्किपिंग थांबवायला लागलं. म्हणून आपण उड्या मारतो तर खाली आवाज जातो उड्या मारण्याचा, आणि ते आधीच वजनदार होते, लठ्ठ होते, तर अजून आवाज जाणार. मग त्यांच्या कंप्लेंट्समुळे लेखकांना उड्या मारणं थांबवायला लागले. लेखक म्हणतात की आत्ताच कुठे ते पाय न अडकता 10 उड्या मारू लागले होते, तेवढं त्यांच्या कंप्लेंटमध्ये त्यांना हे सगळं थांबवावं लागलं. मग लेखकाने काय केले, कचेरीतून सुटले, म्हणजे त्यांचं ऑफिस सुटलं की ते काय करायचे, गिरगाव मधून रस्त्याने धावत यायचे घरी. धावत घरी यायचे, केवळ पोस्ट आणि सात्विक अन्न खायचे कम्प्लिटली. म्हणजे काहीच असं हे चिटिंग नाही करायची जेवणामध्ये, फक्त सात्विक अन्न खायचे. जवळजवळ 10-12 दिवस त्यांचा हा क्रम चालू होता आणि त्यांना स्वतःहून आपल्यामध्ये एक बदल जाणवत होता की त्यांचं वजन कमी होतंय खरं. आणि ती म्हणत होती की त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण होत होती की जसं एक लहान बाळ एखादं रोप लावतं, बी लावतं, तर त्याच्या मनामध्ये म्हणजे भावना जागृत होते की मी लावलेलं रोप किती वाढलंय, किती वाढलं, की बनण्यासाठी आपल्या मनात साधारण ते चाहतं. आणि ते लहान मुलं काय करतं, आपण लावलेलं रोप किती वाढलंय ते बनण्यासाठी ते उपटून पाहतं. तसं लेखकांना होत होतं की संध्याकाळी कामावरून सुटले ते की त्यांची इच्छा व्हायची की त्या मशीनवरती वजन करावं, पण त्याने ती इच्छा त्यांची दाबून ठेवली होती, कारण त्यांना एकत्र 1 महिन्यानंतर त्यांच्यामध्ये किती फरक झालाय ते त्यांना बघायचं होतं. ते म्हणतात की कधी कधी त्यांना गाईचं धोरक्षण दूध मिळणं कठीण होत होतं, दुर्दैवी होतं, कारण त्यांना अंधेरीला जावं लागत होतं, तर कधी ते मिळायचं नाही त्यांना गाईचं ते धोरक्षण दूध. तरी सुद्धा त्यांचा तो आहार होता, आहार व्रत, की काय खायचंय काय नाही खायचंय, भात किती खाल्ला पाहिजे, साखर तर बिलकुल बंद, मीठ म्हणजे गोड पदार्थ वगैरे सगळे बंद, फक्त सात्विक आहार आणि पौष्टिक आहार, फळं आणि लिंबाचा रस, हा त्यांचा जो आहार व्रत होता तो त्यांनी चालू ठेवलेला. पुढे लेखक म्हणतात की पंधरवड्यात फक्त त्यांचा 2दाच साखर भात झाला. पंधरवडा म्हणजे काय, 15 दिवसांचा समूह, म्हणजे त्या 15 दिवसात त्यांनी फक्त 2दाच साखर भात खाल्ला. एकदा सकोजी त्रिलोकीकर त्यांनी सोडून कोळंबी भातांना खायला घातला होता पंतांना, सकोजीने चोरून खायला घातला, सदला म्हणजे खायला घातला होता. आणि दुसऱ्याची त्यांच्या खालच्या फ्लोअरवरती एक मंडळी होते, भाऊजी पसरवाट, त्यांनी एकदा नागपुरी भात त्यांना दिला होता, पाठवला होता नागपुरी वडा भात, तर त्यांनी खाल्ला होता. तेवढा अपवाद वगळला, दुसरं म्हणजे भाताला स्पर्शही केला नाही, फक्त त्या 2 चिटिंग त्यांनी केल्या होत्या त्यांच्या आहार, बाकी त्यांनी सगळा आहार फॉलो केला होता. नंतर ते म्हणतात की चरबीयुक्त द्रव्य आणि पदार्थ फॅटयुक्त त्यांच्या शरीरात कमी गेले होते आणि त्यांच्या शरीरात म्हणजे तो बदल सुद्धा होत होता. त्यानंतर बदल काही लोकांना सुद्धा दिसू लागला होता. तर जी सुरुवातीला जी लोक त्यांची चेष्टा करायचे, त्यांचे ते हसायचे, ते लोक सुद्धा आता त्यांना म्हणजे आदर देत होते की हा पंत तुमच्यामध्ये फरक जाणवतोय हा, असं त्यांना म्हणत होते, त्यांची प्रशंसा करत होते. इवन
त्यांचे जे एक कुचकट मित्र होते चाळीतले, त्यांचं नाव काय, जेनोबा रेगे, त्यांनी सुद्धा पंतांना एक तारीफ दिली की हा पंत तुमच्यामध्ये फरक जाणवतोय. तर ते म्हणते की हा छोट्या छोट्या तारीफने किंवा ही प्रशंसने मी चालण्यासारखं नव्हतं. म्हणजे काही लोक त्याची बोलत होते की तुमच्यामध्ये फरक जाणवतोय, थोडा थोडा फरक जाणवतोय. परंतु लेखक आपल्या म्हणजे ते पंत होते ते आपल्या संकल्पनापासून दूर जाणार नव्हते. त्यांचा संकल्प एकदम पक्का होता की काही झालं तरी डाएट फॉलो करायची, जोपर्यंत त्यांचं वजन प्रॉपर कमी होत नाहीये तोपर्यंत. आणि त्यांनी ती डाएट पुन्हा 1 महिनाभर फॉलो केली आणि आपल्या संकल्पनापासून दूर सुद्धा झाले नाही, कोणाच्या प्रशंसेमुळे किंवा टीकेमुळे. त्यानंतर पुढे लेखक म्हणतात की 1 महिना एवढे असामान्य आपल्या मनावरती कंट्रोल ठेवलेलं, आपल्या जिभेवरती कंट्रोल ठेवलेलं, नियंत्रण ठेवलेलं. तर त्यांना असं वाटत होतं की कमीत कमी त्यांचं वजन 25 पौंडांनी तरी कमी झालं पाहिजे, असं त्यांचं मत होतं. तर एके संध्याकाळी लेखक पंत काय करतात, जेव्हा त्यांची कचेरी सुटते त्या त्या मशीनमध्ये आनेली टाकतात. आनेली म्हणजे पैसे होते, त्यामध्ये नाणं होतं, ते टाकतात कॉइन आणि स्वतःचं वजन चेक करतात. त्यांना विश्वासच बसत नाही किंवा ते बघून म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांचं वजन 151 पौंड दाखवलं. त्यांनी विश्वासच बसत नाही. त्यांचं भविष्य होतं ते होतं की आप बहुत समजदार व्यक्ती और गंभीर व्यक्ती हो. तर त्यांचं असं होतं की त्यांनी मेहनत केलेली, रोज ते पळत होते, परत स्किपिंग करत होते, एवढा आहार आणि एकदम सात्विक अन्न फॉलो करत होते, फक्त पौष्टिक आहार. तर ह्याच्यामध्ये त्यांचं वजन कमी झायलाच पाहिजे होतं. आणि त्यांना अपेक्षा केली 25, पण त्याच्यापेक्षा जास्त झालं तर त्यांना विश्वासच बसत नव्हतं की त्यांचं वजन 181 वरून 151 झालं की 192 152 झालं, खूपच कमी झालं. आनंद होत होता. मग ते होतं की हल्ली मी वजन आणि भविष्यात दोन्ही गोष्टींची चिंता करण्यात त्यांनी सोडूनच दिलं होतं. आणि ते होतं की हल्ली त्यांना कसलीच चिंता नाही, वजन वाढलं तर वाढून दे, नंतर कमी झालं तर कमीच मिळेल. तर की वजनाचा मार्ग भलतंच काठावरून जातो. म्हणजे आपलं वजन वाढलं तर त्याला कमी करायला सुद्धा तेवढेच कष्ट लागतात, खूप डाएट फॉलो करावी लागते, जी आपल्याला म्हणजे कंट्रोल सुद्धा होत नाही कधी कधी मनावरती. कारण काय होतं कधी कधी क्रेविंग सुद्धा एवढ्या वाटत की डोकं पण दुखायला लागतं माणसाला. जर हवं ते मिळाल्यानंतर थोडा प्रॉब्लेम सुद्धा होतो बॉडीला. तो थोडं भेटायलाच पाहिजे. जरी आपण टाळलं तरी म्हणजे एक लिमिट ठेवली पाहिजे. थोडंसं खायला पाहिजे गोड पदार्थ, जे आपल्याला जमत नाही ते सोडून द्यायला पाहिजे. परत काय असतं की एखादा माणूस डाएट करतो, म्हणजे डॉक्टरांचा सुद्धा सल्ला असतो की जर तुम्ही दिवसभरात 4 चपात्या खात असाल तर एकत्र कधी सगळं सोडू नये. डाएट करायची असेल तर तुम्ही 4 खाताय तर 3.5 खा थोडे दिवस, मग 3 खा, मग 2.5 खा, मग 2 खा. म्हणजे हळूहळू करून तुम्हाला तुमचा जो आहार असतो तो बंद करायला पाहिजे. डायरेक्टली आपण कुठची गोष्ट बंद केली तर आपल्या बॉडीवरती इफेक्ट होतो, परिणाम होतो. म्हणून आपण कधीही डाएट करायची असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे की काय म्हणजे कसं डाएट फॉलो करायला पाहिजे, म्हणजे सांगण्यानुसार केलं पाहिजे. डायरेक्टली कोणतीच गोष्ट बंद नाही केली पाहिजे आपल्या आहारातली, म्हणजे त्याचे परिणाम होतो. आणि तुम्हाला क्रेविंग होतच असले एखाद्या गोष्टी खाण्याची तर थोडीशी खायला पाहिजे प्रमाणात. त्याच्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही आणि आपली जी क्रेविंग असेल, इच्छा असेल एखादी गोष्ट खाण्याची, ती सुद्धा पूर्ण होईल. तर हा जो पाठ होता तो बटाट्याची चाळ ह्या त्यांच्या म्हणजे ग्रंथातून पुस्तकातून घेतला होता. आणि ह्यांनी ह्या पुस्तकात एक मध्यमवर्गीय संकल्प करतो तर तो कसा म्हणजे हास्यजनक ठरतो समाजात. लोक कसे त्याच्यात हसतात, त्याची चेष्टा उडवतात, त्याला मजाक करतात आणि नंतर कसे ते त्याला आधार देतात. तर एक मध्यमवर्गीय फॅमिलीची त्यांनी पुणे ते वर्णन केलं आहे.